भाग 2. फ्रेंड्स, जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर आधी तो नक्की बघा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही भाग 1 बघू शकता. कारण जिथे कथा संपली होती तिथून आता सगळं बदलणार आहे. दार उघडलं आणि काव्या थेट मंडपात आली. पुढच्या काही मिनिटात एक असं सत्य समोर येणार होतं ज्यामुळे अनुजाचं लग्न मोडू शकत होतं. अनुजाचे हात थरथरत होते. तिने मोबाईलवरील PDF उघडली. पहिल्या पानावर विशालचा फोटो होता. खाली मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, कॉन्फिडेन्शियल बॅकग्राऊंड रिपोर्ट. अनुजाचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने पुढचं पान उघडलं. त्यात विशालचा नाव, पत्ता आणि नोकरीची माहिती होती. सगळं अगदी बरोबर होतं. पण पुढची ओळ वाचताच ती स्तब्ध झाली. सब्जेक्ट वॉज इन्व्हॉल्व इन ए पोलीस इन्व्हेस्टिगेशन 3 years ago. 3 वर्षांपूर्वी संबंधित व्यक्ती पोलीस तपासात सहभागी होती. काय? अनुजाच्या तोंडून शब्दच फुटेनात. तिने घाईघाईने पुढे वाचायला सुरुवात केली. त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की 3 वर्षांपूर्वी विशाल एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात संशयित म्हणून चौकशीसाठी बोलवला गेला होता. अनुजाने लगेच विशालकडे पाहिलं. हे काय आहे? विशालचा चेहरा गंभीर झाला. अनुजा, मी तुला सगळं समजावून सांगू शकतो. मग आधी सांगितलं का नाहीस? विशाल काही क्षण शांत राहिला, कारण त्या केसचा माझ्याशी काहीही संबंध नव्हता. मग तुझं नाव रिपोर्टमध्ये का आहे? विशालने डोकं खाली केलं, कारण त्या कंपनीत मी काम करत होतो. अनुजा गोंधळली. म्हणजे? विशाल म्हणाला, आमच्या कंपनीत काही लोकांनी आर्थिक घोटाळा केला होता. पोलिसांनी सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. त्यात माझीही झाली आणि मी निर्दोष होतो. अनुजा काही बोलली नाही. तेवढ्यात तिला रिपोर्टच्या शेवटच्या पानावर एक फोटो दिसला. तो फोटो पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण त्या फोटोमध्ये विशाल आणि काव्या एकमेकांच्या शेजारी उभे होते आणि फोटोखाली लिहिलं होतं, एंगेजमेंट सेरेमनी 2023. अनुजाच्या डोळ्यात धक्का स्पष्ट दिसत होता. एंगेजमेंट? तिने विशालकडे पाहिलं. तू आणि काव्या दोघांनी साखरपुडा केला होता? विशाल काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, हो. अनुजाला जणू कोणीतरी जोरात धक्का दिला. आणि हेही तू मला कधी सांगितलं नाहीस? अनुजा, गोष्ट तशी नाही आहे. मग कशी आहे? विशालच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. आमचा साखरपुडा झाला होता, पण लग्न झालं नाही. का? विशाल काही क्षण शांत राहिला. कारण साखरपुड्यानंतर मला काव्याबद्दल काही गोष्टी कळाल्या. कोणत्या गोष्टी? त्या मी आत्ता सांगू शकत नाही तुला. अनुजा संतापली. म्हणजे अजूनही काहीतरी लपवतोयस तू? विशाल उत्तर देणार इतक्यात दरवाजाबाहेर गोंधळाचा आवाज आला. कोणीतरी जोरात ओरडत होतं, मला आत जाऊ द्या, मला विशालला भेटायचं आहे. अनुजा, विशाल आणि स्नेहा दचकले, कारण तो आवाज एका स्त्रीचा होता. आणि पुढच्या क्षणी खोलीचं दार उघडलं. दारात उभी असलेली व्यक्ती पाहून विशालच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः काव्या होती. दार उघडलं आणि दारात उभी असलेली व्यक्ती पाहून विशालच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण ती काव्या होती. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. अनुजा स्तब्ध उभा होती. स्नेहाच्या हातातून मोबाईल खाली पडता पडता वाचला. काव्याच्या डोळ्यात राग, दुःख आणि निर्धार तिन्हीही दिसत होते. ती हळूहळू आत आली. विशाल संतापला. तू इथे का आलीस? काव्या कटाक्ष टाकत म्हणाली, सत्य सांगण्यासाठी. पुरे झालं काव्या. नाही विशाल, ती शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाली. आज खोटं संपणार आहे. अनुजा दोघांकडे गोंधळून पाहत होती. कोणीतरी मला खरं काय ते सांगाल का? काव्या अनुजाकडे वळली. अनुजा, तुला वाटतंय मी हे लग्न मोडण्यासाठी आले? पण मी इथे कोणाचं आयुष्य वाचवण्यासाठी आले. विशाल जोरात ओरडला. बस, एक शब्दही बोलू नकोस. पण आता काव्या थांबणार नव्हती. तिने आपल्या पर्समधून एक जुना फोटो काढला. तो फोटो अनुजाच्या हातात देत म्हणाली, हा नीट बघ. अनुजाने फोटोकडे पाहिलं. फोटोमध्ये विशाल आणि काव्या आणि आणखी एक तरुण मुलगा होता. हा कोण आहे? अनुजाने विचारलं. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. माझा भाऊ. अनुजा गोंधळली. मग? काव्या काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली,
माझ्या भावाचा मृत्यू झाला आहे. आणि त्या घटनेनंतरच माझा आणि विशालचा साखरपुडा तुटला. अनुजा दचकली. काय? विशालने डोळे मिटले, जणू त्याला ही गोष्ट पुन्हा ऐकायची नव्हती. काव्यापुढे म्हणाली, माझा भाऊ आणि विशाल खूप चांगले मित्र होते. दोघं एकाच कंपनीत काम करायचे. मग एका रात्री ते दोघं एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. खोलीतील वातावरण गंभीर झालं. त्या रात्रीनंतर माझा भाऊ कधीच घरी परतला नाही. अनुजाच्या अंगावर काटा आला. म्हणजे अपघात झाला होता? काव्याने मान हलवली. हो, पण मला नेहमी वाटत राहिलं. ती विशालकडे पाहू लागली. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे विशालने कधीच पूर्ण सांगितलं नाही. अनुजाच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली. विशाल संतापून म्हणाला, कारण मी काहीच लपवलं नाही. खरंच. काव्याचा आवाज कडवट झाला. मग त्या रात्री पोलिसांना दिलेलं तुझं पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट वेगळं का होतं? हे ऐकताच विशाल शांत झाला. अनुजाने ते लक्षात घेतलं. पहिल्यांदाच तिला वाटलं, कदाचित काव्याजवळ खरंच काहीतरी महत्त्वाचं आहे. काव्याने मोबाईल काढला. माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आहे. विशाल दचकला. काव्या नाही. ही रेकॉर्डिंग माझ्या भावाच्या फोनमध्ये सापडली होती. अनुजाचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्यात काय आहे? काव्या रेकॉर्डिंग प्ले केली. फोनमधून गोंधळाचे आवाज येत होते. वारा, लोकांची धावपळ आणि मग एक आवाज. तो आवाज ऐकताच विशालच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसू लागली. कारण तो आवाज विशालचाच होता. आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये तो म्हणत होता, हे कुणाला कळता कामा नये. रेकॉर्डिंग अचानक बंद झाली. खोलीत पूर्ण शांतता पसरली. अनुजा विशालकडे पाहत होती. तिच्या मनात आता एकच प्रश्न होता, त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? आणि विशाल खरंच निर्दोष होता का? फोनमधील रेकॉर्डिंग बंद झाली, पण त्या काही सेकंदाच्या आवाजाने संपूर्ण खोलीत तणाव पसरला होता. अनुजाचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने विशालकडे पाहिलं. हे कुणाला कळता कामा नये? हे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. विशाल? तिने हळूच आवाजात विचारलं. हे काय आहे? विशाल काही क्षण शांत राहिला. त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. काव्या कटाक्ष टाकत म्हणाली, आता तरी सत्य सांग. विशालने डोळे बंद केले. हो, तो हळू आवाजात म्हणाला. तो आवाज माझाच आहे. अनुजा स्तब्ध झाली. मग त्या रात्री काय झालं होतं? खोलीत पुन्हा शांतता पसरली. शेवटी विशाल बोलायला लागला. 3 वर्षांपूर्वी मी आणि काव्याचा भाऊ आदित्य एका प्रोजेक्टसाठी बाहेर गेलो होतो. रात्र झाली होती. मुसळधार पाऊस पडत होता. आम्ही डोंगराच्या रस्त्यावरून परत येत होतो. विशाल बोलत असताना त्याच्या डोळ्यासमोर जणू ती रात्र पुन्हा जिवंत झाली होती. आदित्य गाडी चालवत होता. अचानक समोरून आलेल्या ट्रकचा प्रकाश त्याच्या डोळ्यांवर पडला. त्याचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याबाहेर घसरली. अनुजा शांतपणे ऐकत होती. मी कसाबसा वाचलो. पण आदित्य? विशालचा आवाज थरथरला. आदित्याला गंभीर दुखापत झाली होती. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हा प्रसंग अनेकदा कल्पना केला होता, पण आज पहिल्यांदाच विशालच्या तोंडून ऐकत होती. मग? अनुजाने विचारलं. विशालने खोल श्वास घेतला. मी मदत आणण्यासाठी धावलो, पण त्या डोंगराळ भागात नेटवर्क नव्हतं आणि जेव्हा मदत घेऊन परत आलो, त्याने डोळे खाली केले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. खोली शांतता पसरली. काव्या काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मग तू मला सत्य का सांगितलं नाहीस? कारण विशालचा आवाज पुन्हा तुटला. मला अपराधी वाटत होतं. जर त्या रात्री मी त्याला त्या कामासाठी नेलं नसतं तर कदाचित तो आज जिवंत असता. काव्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. पहिल्यांदाच तिला विशालच्या मनातलं दुःख दिसत होतं. पण तिच्या मनात अजूनही एक प्रश्न होता. मग त्या रेकॉर्डिंगमध्ये हे कुणाला कळता कामा नये असं का म्हणालास? विशाल काही क्षण शांत राहिला. मग त्याने उत्तर दिलं, कारण अपघाताच्या आधी आदित्य कंपनीतील काही लोकांच्या गैरव्यवहाराबद्दल माहिती गोळा करत होता. अनुजा दचकली. काय? हो, त्याला काही कागदपत्र सापडली होती आणि त्याने ती मला दाखवली होती. काव्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं.
कारण ही गोष्ट तिलाही माहीत नव्हती. विशाल पुढे म्हणाला, अपघातानंतर मला भीती वाटली. जर ती कागदपत्र बाहेर आली तर मोठे लोक अडकतील आणि माझ्याही जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून मी म्हटलं होतं, हे कुणाला कळता कामा नये. खोलीत पुन्हा शांतता पसरली. अनुजाच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली होती, पण तेवढ्यात मंडपाच्या बाहेरून अचानक मोठा गोंधळ ऐकू आला. कोणीतरी घाईघाईने ओरडत होतं, पोलीस आलेत. सगळे दचकले. विशालच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती दिसू लागली, कारण पोलिसांकडे अशी एक माहिती होती जी या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण देणार होती. पोलीस आलेत हा आवाज ऐकताच मंडपात खळबळ उडाली. पाहुणे एकमेकांकडे पाहू लागले. काही जण बाहेर धावले. काहींच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. अनुजा, विशाल आणि काव्या खोलीतून बाहेर आले. मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ 2 पोलीस अधिकारी उभे होते. त्यांच्यासोबत एक मध्यमवर्गीय माणूसही होता. तो माणूस पाहताच विशाल दचकला. संदीप सर? त्याच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. अनुजाने विशालकडे पाहिलं. तू यांना ओळखतोस? विशालच्या तणाव स्पष्ट दिसत होता. हे माझ्या जुन्या कंपनीत मॅनेजर होते. तेवढ्यात पोलीस अधिकारी पुढे आले. विशाल देशमुख. हो, आम्हाला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मंडपात पूर्ण शांतता पसरली. विशालचे आई वडील, अनुजाचे आई वडील आणि इतर नातेवाईकही तिथे जमा झाले. अनुजाच्या वडिलांनी विचारलं, नेमकं प्रकरण काय आहे? पोलीस अधिकारी शांतपणे म्हणाले, आम्ही कोणालाही अटक करायला आलेलो नाही. हे ऐकताच काहींना सुटकेचा निश्वास सोडला. पण पुढचं वाक्य सगळ्यांना हादरून गेलं. 3 वर्षांपूर्वी झालेल्या आदित्यच्या अपघाताबाबत आम्हाला नवीन माहिती मिळाली आहे. काव्या दचकली. कोणती माहिती? अधिकाऱ्याने हातातील फाईल उघडली. काही दिवसांपूर्वी आम्हाला ॲनोमोसस ईमेल मिळाला. त्यात काही डॉक्युमेंट्स आणि फोटोज होते. विशालच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती दिसू लागली, कारण त्याला लगेच समजलं हा विषय त्याच जुन्या प्रकरणाशी संबंधित आहे. अधिकारी पुढे म्हणाले, त्या कागदपत्रांनुसार आदित्य ज्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करीत होता तो खरा होता. संपूर्ण मंडप स्तब्ध झाला. संदीप सरांनी मान खाली घातली. अनुजा गोंधळून विचारू लागली, म्हणजे आदित्य खरं बोलत होता? हो, अधिकारी म्हणाले. आणि त्याने काही पुरावे गोळा केले होते, पण त्याच्या मृत्यूनंतर ते पुरावे गायब झाले. काव्याच्या डोळ्यात आश्चर्य दिसलं. मग आता ते कुठून मिळाले? अधिकाऱ्याने उत्तर दिलं, कोणीतरी ते आम्हाला पाठवले. मंडपात कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात संदीप सर अचानक पुढे आले. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता. ते पुरावे मी पाठवले. सगळे दचकले. काय? संदीप सरांचा आवाज थरथरत होता. हो, 3 वर्ष मी गप्प राहिलो, कारण मला नोकरी गमवायची भीती होती. पण आता मला माझी चूक सुधारायची आहे. काव्याच्या डोळ्यात राग आणि अश्रू दोन्हीही आले. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं? संदीप सरांनी मान खाली घातली. हो, मला सगळं माहिती होतं. खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली. मग पोलीस अधिकारी म्हणाले, या प्रकरणात विशालचा कोणताही गुन्हेगारी संबंध आढळलेला नाही. हे ऐकताच अनुजाने विशालकडे पाहिलं. पहिल्यांदाच तिच्या मनातली एक मोठी शंका दूर झाली. पण काव्या अजूनही शांत नव्हती, कारण तिच्या मनात एक अजूनही प्रश्न जिवंत होता. जर विशाल निर्दोष होता तर आदित्यच्या मृत्यूनंतर तो अचानक माझ्यापासून दूर का गेला? आणि त्या प्रश्नाचं उत्तर विशाल आजपर्यंत कोणाला सांगू शकला नव्हता. पोलीस निघून गेल्यानंतरही मंडपात शांतता होती. काही वेळापूर्वी जिथे आनंदाचं वातावरण होतं तिथे आता फक्त प्रश्न होते. अनुजा विशालकडे पाहत होती. काव्या त्याच्याकडेच बघत होती, कारण आता एकच प्रश्न उरला होता. जर विशाल निर्दोष होता तर तो काव्यापासून अचानक दूर का गेला? काव्याने थेट विचारलं, आज तरी खरं सांगशील? विशाल काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यात वेदना दिसत होत्या. शेवटी तो हळू आवाजात म्हणाला, कारण मला वाटत होतं आदित्यच्या मृत्यूसाठी मीच जबाबदार आहे. काव्या स्तब्ध झाली. काय? हो,
विशालचा आवाज थरथरत होता. अपघात झाला तेव्हा पोलिसांनी मला दोष दिला नव्हता. कोर्टाने मला दोषी ठरवलं नव्हतं. पण माझं मन मला रोज दोषी ठरवत होतं. अनुजा शांतपणे ऐकत होती. विशाल पुढे म्हणाला, आदित्य माझा मित्र नव्हता फक्त. तो माझ्या भावासारखा होता. आणि त्या रात्री मी त्याला त्या कामासाठी घेऊन गेलो नसतो तर कदाचित तो आज जिवंत असता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणूनच मी काव्यापासून दूर गेलो. कारण रोज तिच्या डोळ्यात पाहताना मला आदित्य आठवायचा. काव्याच्या डोळ्यातही अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, म्हणजे तू मला सोडलंस कारण तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं म्हणून नाही, तर अपराधीपणामुळे. विशालने मान हलवली. हो. काव्या काही क्षण शांत राहिली. 3 वर्षापासून तिच्या मनात एकच गोष्ट होती, विशालने मला फसवलं. पण आज तिला पहिल्यांदाच सत्य कळालं होतं. विशालने पुढे सांगितलं, मी तुझ्यापासून दूर गेलो. नंतर शहर बदललं. नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण आदित्यचा चेहरा आणि तुझे प्रश्न कधीच विसरू शकलो नाही. मंडपात उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. काव्या विशालजवळ आली. एक प्रश्न विचारू? विचार. जर आज मी इथे आले नसते तर तू अनुजाला हे सगळं सांगितलं असतंस का? विशाल काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने उत्तर दिलं, नाही. अनुजाला ते उत्तर ऐकून धक्का बसला. विशाल तिच्याकडे वळाला. कारण मला भीती वाटत होती, तू मला सोडून जाशील याची. अनुजाच्या डोळ्यात वेदना दिसू लागल्या. म्हणजे आपलं नातं विश्वासावर नव्हतंच. विशाल काही बोलू शकला नाही कारण अनुजा चुकीची नव्हती. काव्याने शांतपणे अनुजाकडे पाहिलं. निर्णय तुझा आहे, मी फक्त सत्य सांगायला आले होते. लग्न करायचं की नाही हे फक्त तू ठरवू शकतेस. मंडपात पुन्हा शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा आता अनुजाकडे होत्या. विशालची आई रडत होती. अनुजाचे वडील तणावात उभे होते. विशालच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती कारण आता त्याचं भविष्य अनुजाच्या एका निर्णयावर अवलंबून होतं. आणि अनुजाने पुढच्या काही क्षणात घेतलेला निर्णय संपूर्ण मंडपाला हादरवून सोडणारा होता. मंडपात पूर्ण शांतता होती. सगळ्यांच्या नजरा अनुजाकडे होत्या. विशाल समोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीती, पश्चाताप आणि आशा तिन्ही दिसत होत्या. काही क्षण अनुजा काहीच बोलली नाही. तिने एकदा विशालकडे पाहिलं, मग काव्याकडे पाहिलं, मग तिच्या आईवडिलांकडे. आज सकाळी ती एका नव्या आयुष्याची स्वप्न पाहत होती. पण काही तासातच सगळं बदललं होतं. शेवटी ती हळू आवाजात बोलू लागली, विशाल, तू मला फसवलंस असं मला वाटत नाही. हे ऐकताच विशालच्या डोळ्यात आशेची एक किरण दिसली. पण अनुजा पुढे म्हणाली, पण तू माझ्यापासून सत्य लपवलंस. आणि नातं खोट्यामुळे नाही तर लपवलेल्या सत्यामुळे तुटतं. विशालची मान खाली गेली कारण तो तिचा प्रत्येक शब्द मान्य करत होता. अनुजा पुढे म्हणाली, मला तुझा भूतकाळ मान्य आहे, मला तुझ्या चुका मान्य आहेत, पण मला विश्वास हवा होता आणि आज तो विश्वास तुटलाय. संपूर्ण मंडप स्तब्ध झाला. विशालच्या डोळ्यात पाणी आलं. अनुजा, मला एक संधी दे, मी सगळं ठीक करेन. अनुजाच्या डोळ्यातही अश्रू होते. काही गोष्टी ठीक करता येतात, पण विश्वास पुन्हा उभा करायला वेळ लागतो. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, आज हे लग्न होणार नाही. संपूर्ण मंडपात कुजबूज सुरू झाली. काही जण स्तब्ध झाले, काहींना धक्का बसला. विशाल तिथेच उभा राहिला, जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. काव्याने डोळे मिटले. तिला माहीत नव्हतं की शेवट असा होईल. अनुजा पुढे आली, हा निर्णय रागात घेतलेला नाही आणि तुझ्याबद्दल द्वेष म्हणूनही घेतलेला नाही. पण मला स्वतःला वेळ द्यायचा आहे. मला समजून घ्यायचं आहे की मी पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवू शकते की नाही. विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने फक्त मान हलवली कारण त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्या दिवशी लग्न थांबलं. पाहुणे निघून गेले. मंडप रिकामा झाला. पण कथा तिथे संपली नाही. 6 महिन्यानंतर अनुजा एका छोट्या कॅफेमध्ये बसली होती.
तिच्या हातात कॉफीचा कप होता. तेवढ्यात समोरची खुर्ची हलली. ती वर पाहते आणि समोर विशाल उभा होता. दोघेही काही क्षण शांत राहिले. या 6 महिन्यात त्यांनी अनेकदा बोलणं केलं होतं. विशालने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आता कोणतंच सत्य लपवणं बंद केलं होतं. कशी आहेस? विशालने हसत म्हणाला. अनुजाने हलकंसं हसली. छान. काही क्षण शांतता पसरली. मग विशाल म्हणाला, एक प्रश्न विचारू? विचार. आपल्याला पुन्हा एक संधी मिळू शकते का? अनुजा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. यावेळी सुरुवात विश्वासापासून करूया. विशालच्या डोळ्यात आनंद चमकला. कॅफेच्या काचेबाहेर सूर्य मावळत होता. कधीकधी आयुष्यात नाती तुटत नाहीत, ती थांबतात. आणि जर दोघेही प्रामाणिक असतील तर त्यांना दुसरी संधी मिळू शकते. या कथेतून आपल्याला हेच कळतं, विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. सत्य उशिरा सांगितलं तरी चालतं, पण लपवलं तर नातं कमकुवत होतं. प्रामाणिकपणा आणि विश्वास यांच्यावरचं खरं प्रेम टिकतं. तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.